नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 29 एप्रिल 2026. तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला आणखी धार आणण्यासाठी आजच्या टॉप करंट अफेअर्सच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. वेळ न दवडता थेट महत्त्वाच्या मुद्द्यांना सुरुवात करूया. आज आपण प्रामुख्याने 4 अतिशय महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा, संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध, आपली राज्यव्यवस्था आणि निवडणुका, आणि शेवटी पर्यावरण व जैवविविधता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागापासून, अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा. $860 अब्ज. आकडा ऐकून थक्क झालात ना? केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नुकतंच जाहीर केलंय की 2025-26 या आर्थिक वर्षात आपल्या भारताच्या निर्यातीने हा महाकाय टप्पा ओलांडला आहे. जागतिक पातळीवर एवढी उलथापालथ सुरू असतानाही आलेलं हे यश आपल्या अर्थव्यवस्थेची खरी ताकद दाखवून देतं. परीक्षेच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेवरचा हा आकडा पक्का लक्षात ठेवा. आता पायाभूत सुविधांचा वेग पाहायचा असेल तर या नव्या प्रकल्पाचा विचार करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच उत्तर प्रदेशात तब्बल 594 किलोमीटर लांबीच्या 6 लेन गंगा एक्सप्रेसवेचं उद्घाटन केलंय. 36,000 कोटी रुपयाचा हा भव्य प्रकल्प आहे. याचा सर्वात मोठा फायदा काय? तर मेरठ ते प्रयागराज हा आधी लागणारा 10 तासांचा कंटाळवाणा प्रवास आता थेट 6 तासांवर आलाय. इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुद्द्यावर हा एक खरा गेम चेंजर ठरणार आहे. अर्थव्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड कशी मिळतीये हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. नीती आयोगाने DPI at 2047 हा एक अतिशय महत्त्वाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केलाय. थोडक्यात सांगायचं तर विकसित भारत 2047चं जे आपलं स्वप्न आहे त्यासाठी लागणाऱ्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा म्हणजेच DPI 2.0 आणि 3.0चा हा संपूर्ण रोडमॅप आहे. तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या अभ्यासासाठी हा अहवाल नक्कीच वाचायला हवाय असं आहे. पण मित्रांनो, जिथे विकास आहे तिथे काही आर्थिक गैरव्यवहारही समोर येतातच. आता हेच बघा, ईडीने म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने रहेजा डेव्हलपरचे प्रमोटर नवीन रहेजा यांची जवळपास 1,100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. घर खरेदीदारांची फसवणूक आणि पैशांची अफरातफर, एकूण 2,400 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील तपासाचाच हा एक भाग आहे. भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग या टॉपिक अंतर्गत अशा मोठ्या कारवायांवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. आता वळूया आपल्या पुढच्या विभागाकडे, संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध. इथे आज 2 मोठ्या घडामोडी आहेत. परराष्ट्र धोरणात एकाच वेळी 2 परस्परविरोधी गोष्टी कशा घडतात ते बघा. एकीकडे इराणमधल्या चाबहार बंदरासाठी अमेरिकेने भारताला दिलेली सवलत 26 एप्रिलला संपली आहे. यामुळे साहजिकच अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी जोडल्या जाणाऱ्या आपल्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टसमोर अनिश्चितता उभी राहिली आहे. पण दुसरीकडे एक चांगली बातमीही आहे. रशियाकडून आपल्याला चौथी S-400 हवाई संरक्षण प्रणाली या मे महिन्याच्या मध्यापर्यंत मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नवीन S-400 सिस्टीम नेमकी कुठे तैनात होईल, तर ही अत्यंत प्रगत प्रणाली थेट पाकिस्तान सीमेजवळ तैनात केली जाणार आहे. भारत-रशिया संरक्षण संबंध आणि आपली डिफेन्स सिस्टीम कशी आणि किती अपग्रेड होतीये हे समजण्यासाठी ही अपडेट खूप महत्त्वाची आहे. चला, आता आपल्या तिसऱ्या विभागाकडे जाऊया, राज्यव्यवस्था आणि निवडणुका. लोकशाहीत सध्या काय सुरू आहे ते पाहूया. आपली लोकशाही प्रक्रिया किती तळागाळापर्यंत आणि किती व्यापक आहे याची ही 3 उत्तम उदाहरणे आहेत. एकीकडे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 142 मतदारसंघांमध्ये धडाक्यात मतदान सुरू आहे. दुसरीकडे राजधानीत दिल्ली विधानसभेत महिला आरक्षण विधेयकावर 5वे विशेष अधिवेशन पार पडले. तिथे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. आणि अगदी तळागाळात पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील मसाजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत तब्बल 84% एवढ्या प्रचंड मतदानानंतर आज मतमोजणी होतीये. खरंच लोकशाहीची हीच तर ताकद आहे. आता या निवडणुकांच्या धामधुमीत एक तारीख आपल्या अभ्यासासाठी मार्क करून ठेवा, 4 मे. केरळ, आसाम, पुडुचेरी, तामिळनाडू आणि आता सुरू असलेलं पश्चिम बंगाल या सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने हा दिवस खूप मोठा असणार आहे. आणि आता आपण येऊया आपल्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे, पर्यावरण व जैवविविधता. नीलगिरी तहर परीक्षेत अनेकदा यावर नेमके प्रश्न विचारले जातात.
आत्ताची अपडेट अशी आहे की तामिळनाडू वनविभागाने या नीलगिरी तहरचे तिसरे सिंक्रोनाइज सर्वेक्षण नुकतंच सुरू केलंय. फॅक्ट्सच्या बाबतीत 2 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. एक म्हणजे IUCNच्या यादीनुसार ही एक संकटग्रस्त म्हणजे एंडेंजर्ड प्रजाती आहे आणि दुसरं म्हणजे ती केवळ आपल्या पश्चिम घाटातच आढळते. बायोडायव्हर्सिटीच्या नोट्समध्ये ही माहिती आवर्जून ॲड करा. तर मित्रांनो, आजच्या या सर्व घडामोडी पाहिल्यावर एक मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आपली $860 अब्ज पुढे जाणारी दमदार निर्यात आणि दुसरीकडे वेगाने बदलणारं आणि आक्रमक होणारं संरक्षण धोरण, हे सगळं भविष्यातल्या जागतिक आव्हानांना कसं सामोरं जाईल? हे आकडे आणि या बातम्या केवळ फॅक्ट्स नाहीत, तर एका वेगाने बदलणाऱ्या आणि प्रगत होत असलेल्या राष्ट्राचीही गोष्ट आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. या माहितीच्या आधारे तुमची तयारी अशी जोमाने चालू राहू द्या. लवकरच भेटूया. धन्यवाद.